नमस्कार. 27 आणि 28 डिसेंबर राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. काय आहे सविस्तर अपडेट आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. डिसेंबरमध्येच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 27 डिसेंबरला दुपारपासूनच मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होईल. प्रथमच नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पूर्व भागांमध्ये होईल. शुक्रवारी रात्रीपर्यंत वादळी पाऊस हा आपल्याला पश्चिमी आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यात काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. 28 डिसेंबरला पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यात हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाची स्थिती देखील कायम राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे. 29 डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील इतर बहुतांश भागात हवामान पाहायला मिळेल आणि 30 डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल. असेच नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.